तर माझ्या हिशोबाने फिटनेस आणि इन्व्हेस्टिंग ना दोघे एकदम सेम टू सेम आहे. म्हणजे पण त्यावेळेस पण तुम्ही स्वतःला उठवून तुम्हाला बाय करायला पाहिजे, कारण तुम्हाला माहिती आहे की ती 100 रुपयाची वस्तू तुम्हाला 40 रुपयाला भेटते. तर सिंपल भाषेमध्ये बघा कसं आहे ना, की तुम्हाला एका मारुती गाडीसाठी फरारीचं भाव नाही द्यायचा आहे, ठीक आहे तुम्ही. तर DRHPचा फुल फॉर्म असतो ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस. याला मी एका कंपनीची कुंडली म्हणतो. तेव्हापासून एक अडिक्शन झालं मार्केटसाठी. क्युरियस आहात मार्केटमध्ये, तर मार्केट विल ऑलवेज रिवॉर्ड यू. त्यांच्यासोबत तुम्ही 10, 15, 20 वर्ष राहा. दॅट इज द बिगेस्ट एक्झाम्पल वाय मी इन्व्हेस्टर बनायचं एक डिसिजन घेतलं. मग ते वृक्ष मोठं होणार आणि तुम्हाला ते भरपूर सारे फळ देणार. तर ते इन्व्हेस्टिंग आहे माझ्यासाठी. इन अ सिम्पल सेंटेन्स, कंपनीज का बरं येतात मार्केटमध्ये? कारण त्यांना पैसे पाहिजे असतात, आणि ऑन द अदर हँड इन्व्हेस्टर्सला चांगल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असतं. नमस्कार, पैसा पाणीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या इंटरव्ह्यू सिरीजमध्ये आज आपण आदित्य कोंडावार याला बोलवलेलं आहे. आदित्य, तुझं स्वागत. आदित्य त्याने बॅचलर्स केलेलं आहे फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये, आणि त्यानंतर NISMचा 1 वर्षाचा त्याने फायनान्शियल मॅनेजमेंटचा कोर्स केलेला आहे. आणि आता सध्या तो कंप्लीट सर्कल नावाची एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये तो व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतो. ज्यांना आदित्य माहीत नसेल त्यांनी जर ट्विटरवर आदित्य कोंडावार असं जर सर्च केलं तर त्याची प्रोफाईल तुम्हाला लगेचच दिसेल. त्याला जवळपास 80,000 फॉलोअर्स आहेत. आणि आदित्यची स्पेशालिटी जी आहे ती IPO ज्या कंपन्यांचे येतात त्या IPOचं तो ॲनालिसिस करतो, आणि एखाद्या IPOमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी की नाही करावी याबाबत तो त्याचं ॲनालिसिस ट्विटर आणि वेगवेगळ्या वेबसाईट्सवर मांडत असतो. बऱ्याचशा TV चॅनेल्सवर सुद्धा त्याने गेस्ट अपीअरन्सेस ॲनालिस्ट म्हणून दिलेले आहेत. तर आज आपण आपले जे यूट्यूबचे दर्शक आहेत त्यांच्याशी मराठीमध्येच आदित्यकडनं ही माहिती घेणार आहोत. तर सुरू करूयात, चला. तर थँक्यू सगळ्यात. येस. आदित्य, थोडंसं आता मी थोडं बॅकग्राऊंड तर दिलंय तुझं, पण तुझा स्टॉक मार्केटमधला जो प्रवास आहे त्याबद्दल थोडंसं आमच्या दर्शकांना सांग. तर मी माझी स्टॉक मार्केटची जर्नी 2012 मध्ये चालू केली. ओके. त्यावेळेस मी माझी BFMची ॲडमिशन घेत होतो जस्ट. हे मी माझ्या मणिपाल युनिव्हर्सिटीवरनं केलेला आहे कोर्स, बॅचलर इन फायनान्शियल मार्केट्स. ओके. तर जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा आमची ॲक्च्युली घराची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती. ओके. तर घरून मला 3-4 हजार रुपये भेटायचे महिन्याचे, आणि त्यावेळेस IPO मध्ये तुम्ही 10-11 हजार मध्ये अप्लाय करू शकत असतात. तर मी आणि माझे काही क्लासमेट्स आम्ही मिळून IPOs मध्ये अप्लाय करायचो. अच्छा. तर त्याच्यामुळे आम्ही थोडे एक्स्ट्रा साईड इन्कम बनवायचो आणि पॉकेट मनी डबल करायचो. तर स्टार्टिंग माझी तुम्ही म्हणू शकता की एक खूप मोठं माझं डेस्परेशन होतं की मला पैसे पाहिजे म्हणून मी स्टार्ट केलं. पण देन हळूहळू जसे मला IPO अलॉटमेंट नाही भेटायचे किंवा 1-2 IPO मध्ये माझे हात आले, तर मग मी एक फंडामेंटल साईडमध्ये आलो. तर मी वाचायला लागलो की IPOs असतात काय आणि काय काय बघून ॲक्च्युली एक IPO मध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. ओके. आणि 2015 मध्ये जेव्हा मला माझा पहिला जॉब लागला eClerxमध्ये, जेव्हा माझी पहिली सॅलरी आली अराउंड 13,000 रुपीजची, तर मी हे सगळे पैसे इंडिगोच्या IPO मध्ये टाकून दिले. तर मला आत्ता पण आठवत आहे, इंडिगोचा IPO प्राइस 765 होतं आणि लिस्टिंगला तो 910-920 पर्यंत गेलो होतं. तर मग तेव्हापासून आय हॅव नॉट लुक बॅक. तेव्हापासून एक अडिक्शन झालं मार्केटसाठी. मी माझी स्टडी कंटिन्यूस चालू केली मार्केटची. आणि ऍक्च्युली मी eClerxमध्ये नाईट शिफ्टमध्ये काम करायचो, तर मी दिवसामध्ये रीडिंग करायचो आणि रात्री पण रीडिंग करायचो. तर कसं असायचं की नाईट शिफ्टमध्ये थोडं सर्वेलन्स मॅनेजरचं कमी राहायचं. तर त्यामुळे मी आपलं काम फटाफट संपून टाकायचो आणि मोस्ट ऑफ द टाइम मी रीडिंग किंवा काही ना काही लिहायचो त्यावेळेस पण. म्हणजे मी तर मार्केटमध्ये नेहमी हेच म्हणतो की जर तुम्ही क्युरियस आहात मार्केटमध्ये, तर मार्केट विल ऑलवेज रिवॉर्ड यू. तर सेम हॅज बीन द केस विथ मी. माझ्यासोबत पण तेच झालेलं आहे. मी भरपूर क्युरियस होतो मार्केट्सबद्दल, आणि ॲज अ पर्सन ऑल्सो खूप लहान वयापासून मला ते नेहमी क्युरियोसिटी राहायची. म्हणजे लहानपणी जेव्हा मी ट्रॅव्हल करायचो बाय रोड्स, तर मी कंपनीचे लोगोज पाहायचो आणि मग त्याच्याबद्दल सर्च करायचो. मी हे खूप सारे स्क्रॅप बुक्स बनवायचो, जे मला गोष्टी आवडायची न्यूजपेपरवरनं ते मी कापून पेस्ट करायचो त्या नोटबुकमध्ये. तर क्युरियोसिटी एक नॅचरली मला आला आहे लहानपणीपासून, आणि थँक्स टू स्टॉक मार्केट्स मी ते अजून समोर घेऊन गेलो आहे. तर थोडक्यात ही माझी जर्नी आहे. ओके. मग आता सध्या तुम्ही ट्रेडिंगच करतोस की इन्व्हेस्टमेंट सुद्धा फोकस आहे फक्त? तर सध्या तर मी फक्त इन्व्हेस्टिंग करतो. माझं म्हणणं हेच आहे की भारतामध्ये आज
100-200 कंपनीज आहे ज्यातले प्रोमोटर्स म्हणा किंवा मॅनेजर्स म्हणा, दे आर वर्ल्ड बेस्ट, म्हणजे ते या ग्लोबचे सम ऑफ द बेस्ट मॅनेजर्स आहे. तर त्यांचे कंपनीज घेऊन तुम्ही एक दिवसामध्ये विकून काय कराल? त्यांच्यासोबत तुम्ही 10, 15, 20 वर्ष राहा, इन्व्हेस्टेड राहायला पाहिजे. तर मी तर एक इन्व्हेस्टरच आहो. आय एम अ हार्डकोर इन्व्हेस्टर फ्रॉम डे वन. मी मोजून बहुतेक फक्त एकदा ट्रेड केला माझ्या पूर्ण लाईफमध्ये. जेव्हा मी माझी इन्व्हेस्टिंग जर्नी स्टार्ट केली होती, माझं डीमॅट अकाउंट मोतीलाल ओसवाल सोबत होतं. तर त्यांनी मला ब्रिटॅनियाचं बाय कॉल दिलं होतं आणि एक लॉसमध्ये विकलं. मी खूप छोटासा लॉस होतं, पण मग मी त्या दिवशीच विचार केलं की जर मला वर्ल्ड क्लास कंपनीज ओन करायच्या आहे तर मी ते एक दिवसासाठी ओन नाही करणार, मी त्यांना 5, 10, 15 वर्षासाठी ओन करणार. तर आज पण माझ्या पोर्टफोलिओमध्ये अशा कंपनीज आहे जे मी 8 वर्षापासून होल्ड केलेलं आहे, अँड दे हॅव बीन मल्टी बॅगर फॉर मी. तर दॅट इज द बिगेस्ट एक्झाम्पल वाय मी इन्व्हेस्टर बनायचं एक डिसिजन घेतलं. कारण इन्व्हेस्टिंग एका छोट्या वृक्षासारखं राहतं. तुम्ही सीड प्लांट करता, तुम्ही त्याला वॉटर करता कंटिन्युअसली, कधी रेन राहणार, कधी पाऊस राहणार, कधी हिवाळा राहणार, तुम्ही त्याची काळजी घ्या, मग ते वृक्ष मोठं होणार आणि तुम्हाला ते भरपूर सारे फळ देणार. तर ते इन्व्हेस्टिंग आहे माझ्यासाठी. अच्छा, म्हणजे ही तुझी आयडियोलॉजी जी आहे ती खूप इंटरेस्टिंग वाटली. येस. सो आता आपण आजच्या आपल्या चर्चेचा जो मेन विषय आहे त्याच्याकडे जाऊयात. एखादी कंपनी जेव्हा IPO आणते, ती IPO आणण्यापाठीमागं काय कारण असू शकतात अशी? तर कसं आहे की तुम्ही अज्युम करा तुमच्याकडे एक कंपनी आहे, त्या कंपनीचं नाव समजा ABC आहे. तर आता ABC कडे ग्रोथसाठी काय ऑप्शन्स आहेत? जर त्यांना कंपनी ग्रो करायची आहे समोर जाऊन, राईट, तर ते बँक लोन घेऊ शकतात किंवा बूट स्ट्रॅप करू शकतात, म्हणजे स्वतःचे पैसे लावून ग्रो करू शकतात. पण सगळ्यांकडे ते ऑप्शन नसतं आणि लोकांना कर्ज पण घ्यायचं नसतं, कारण कर्ज अगेन डेट कॅन बी एक्सपेन्सिव्ह, म्हणजे तुम्ही 7, 8, 10% तुम्हाला द्यावे लागतील, तुम्हाला काही कोलॅटरल द्यावं लागेल, आणि कधी कधी बँक बिझनेस प्रपोजल भलेही चांगलं असो, बँक लोन देत नाही. तर या सगळ्यांमध्ये इक्विटी एक ऑप्शन येतं. ठीक आहे. आता ऑफकोर्स जर आपण IPOची गोष्ट करू तर हे सगळे ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड कंपनीज असतात, जिथे त्यांनी मे बी थ्रू बूटस्ट्रॅप स्वतःच्या पैसे लावून त्यांनी कंपनी ग्रो केली आहे, किंवा बँक डेट घेऊन पण ग्रो केला आहे, आणि त्यांना अजून फर्दर ग्रोथ कॅपिटल पाहिजे. समजा एका कंपनीने ऑलरेडी 10 कोटी उचलले आहे मार्केटकडनं थ्रू डेट अँड बूटस्ट्रॅप स्वतःचे पैसे लावून. ते पैसे संपले आहे, कंपनी पॉईंट A पासून पॉईंट B पर्यंत आली आहे, ते चांगलं रेव्हेन्यू क्लॉक करत आहे, पण त्यांना अजून ग्रो करायचं आहे, अजून जास्त रेव्हेन्यू क्लॉक करायचं आहे. तर ते मार्केटमध्ये येतात. ते म्हणतात की आता मला 100 कोटी पाहिजे, मला माझ्या कंपनीचं साईज 10x करायचं आहे. ओके. तर हे माझं कंपनीबद्दल पूर्ण माहिती आहे, तुम्ही मला पैसे द्या. ही माहिती वाचून तुम्हाला त्याच्याबद्दल विश्वास वाटतो. करेक्ट. तुम्ही येस. तर इन अ सिम्पल सेंटेन्स, कंपनीज का बरं येतात मार्केटमध्ये? कारण त्यांना पैसे पाहिजे असतात, आणि ऑन द अदर हँड इन्व्हेस्टर्सला चांगल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असतं, की जेणेकरून तू सांगतोस येस मल्टीबॅगर किंवा ऍब्सोल्युटली दोघांना फायदा व्हायला पाहिजे. कंपनी ग्रो झाली तर मग इन्व्हेस्टरला पण फायदा होईल, बिकॉज इज अ इक्विटी होल्डर, अ पार्ट होल्डर ऑफ द कंपनी. मग आता जेव्हा कंपनी IPO आणायचं ठरवते त्यावेळेस आपण वाचतो, म्हणजे तुला मला माहित आहे की कंपनीला सेबीला एक DRHP फाईल करायला लागतो, ज्याला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट म्हणतात. पण मग हे नक्की काय आहे हे मराठीत आमच्या दर्शकांना थोडं समजून सांग सोप्या भाषेत. तर DRHPचा फुल फॉर्म असतो ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस. याला मी एका कंपनीची कुंडली म्हणतो. तर जेव्हा मुलगा आणि मुलीचं लग्न ठरतं तर आपण कुंडली मॅच करतो, राईट. तर तसंच थोडं जेव्हा तुम्हाला IPO मध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे तर तुम्ही कुंडली मॅच करा. ठीक आहे. ऑफकोर्स तुमची कुंडली तुम्हाला मॅच नाही करायची आहे, पण तुम्हाला कंपनीची कुंडली वाचायची आणि पाहायचं आहे की ही कुंडली तुम्हाला आवडते का नाही. आता मजाक बाजूला, कुंडली म्हणजे काय? याच्यामध्ये DRHP डॉक्युमेंटमध्ये कंपनीची सर्व माहिती असते, म्हणजे कंपनीचे फायनान्शियल्स, म्हणजे तुमचे बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस, कॅश फ्लो, कंपनी काय करते, कंपनी काय प्रोडक्ट्स विकते, कंपनीचं टॉप मॅनेजमेंट कोण आहे, त्यांचे क्वालिफिकेशन्स काय आहे, कंपनीचे काही रिस्क फॅक्टर्स काय आहे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, स्वॉट अनालिसिस, इंडस्ट्री अनालिसिस. तर कसं आहे की ते एक सिंगल डॉक्युमेंट जे 500-600 पेजचं असतं, ते तुम्हाला कंपनीबद्दल सगळी माहिती एका वन स्टॉप डॉक्युमेंट आहे, ते तुम्हाला सगळं सांगून देईल कंपनीबद्दल. तर अजून करा तुम्ही एका कंपनीचं DRHP वाचलं, तुम्हाला ती कंपनी आवडली, प्रमोटर आवडलं, फायनान्शियल्स आवडले, कंपनीचे व्हॅल्युएशन्स आवडले, जी इंडस्ट्रीमध्ये कंपनी आहे ते इंडस्ट्री ग्रो होणार आहे आणि ती कंपनी मार्केट लीडर आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही जोडून तुम्हाला माहित पडलं की चला हे चांगलं इन्व्हेस्टमेंट आहे माझ्यासाठी. तर हे DRHP मुळे तुम्हाला हे कळतं की कंपनी काय आहे, का बरं आहे आणि काय असू शकते. तर तुमचे 3 मेन प्रश्न हे DRHP आन्सर करते. म्हणून
माझी हेच विनंती आहे तुमच्या सगळ्या दर्शकांना की ते DRHP बिलकुल वाचायलाच पाहिजे त्यांना. ओके. आणि कसं आहे की बघा, जरी तुम्ही DRHP वाचलं आणि तुम्हाला कंपनी नाही आवडली तर तुम्ही म्हणजे बिलकुल दुःखी होऊ नका, कारण मार्केटमध्ये मी नेहमी म्हणतो की ते जे तुम्ही नॉलेज गेन केलं ते कधी वेस्ट नाही जाणार. होऊ शकते की समोर जाऊन कोणती दुसरी कंपनी आली, हेच नॉलेज तुम्ही तिथे पण यूज करू शकता. ठीक आहे. आणि DRHP वाचून जे तुम्ही ज्ञान प्राप्त करणार ते तुम्हाला समोर जाऊन मार्केटमध्ये अजून हेल्प करणार. नॉलेज नेव्हर गोज टू वेस्ट, राईट? हे खूप फेमस कोट आहे. तर तुम्ही DRHP वाचा, तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओला पण वाढवा आणि तुमच्या ज्ञानाला पण वाढवा, तुम्ही तुमच्या नॉलेजला पण वाढवा. सो DRHP म्हणजे काय हे सोप्या शब्दात आदित्यने सांगितलं. आता या DRHP फाईल केलं याच्यामध्ये कंपनी स्वतःचं व्हॅल्युएशन सांगत असते की बाबा आमचं एवढं एवढं व्हॅल्युएशन आहे. तर ते व्हॅल्युएशन कंपनी कसं ठरवते आणि त्याला आपण कसं व्हॅलिडेट करू शकतो? खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये एक थोडीशी मोठी प्रोसेस राहते, आपण याला बुक बिल्डिंग प्रोसेस म्हणतो. ओके. आपण सगळ्यांना माहित आहे जेव्हा एका कंपनीला IPO करायचं असतं ते लोक एक ग्रुप ऑफ बँक्सकडे जातात, इन्व्हेस्टमेंट बँक्स, अँड वी कॉल देम मर्चंट बँकर्स. बरोबर. ठीक आहे. तर ही कंपनी त्या मर्चंट बँकर्सकडे जाते आणि म्हणते की बघा, माझ्या कंपनीचे फायनान्शियल्स हे आहे, माझ्या कंपनीचे कॅश फ्लोज हे आहे, कंपनीचं हिस्ट्री हे आहे आणि इंडस्ट्री अशी आहे, आम्ही असं बनवू शकतो या कंपनीला. तर त्या हिशोबाने ते लोक डिस्कशन करतात इन्व्हेस्टमेंट बँकर सोबत, मर्चंट बँकर सोबत, आणि ते लोक एक प्राइस बँड डिसाईड करतात. आणि ते प्राइस बँड हे लोक इन्स्टिट्यूशन्सकडे घेऊन जातात आणि तिथे एक बुक बनवतात ते लोक. तर समजा मी एक कंपनी आहो, मी एका मर्चंट बँकरकडे गेलो. ठीक आहे. मर्चंट बँकरनी पूर्ण स्टडी केली माझ्या कंपनीची. त्यांनी म्हटलं 700 to 900 रुपीजचा प्राइस बँड आपण ठेवू शकतो. ठीक आहे. आता मी काय करणार, मी हे इन्फॉर्मेशन आणि माझ्या कंपनीची इन्फॉर्मेशन घेऊन जाणार काय इन्स्टिट्यूशन्सकडे. तर इन्स्टिट्यूशन नंबर 1 म्हणणार ठीक आहे मी याला 730 रुपीज देऊ शकतो. इन्स्टिट्यूशन नंबर 2 म्हणणार मी 750 देऊ शकतो. इन्स्टिट्यूशन नंबर 5 बोलणार मी 710 देऊ शकतो. तुम्ही अज्युम करा की 50 इन्स्टिट्यूशन्सनी मेजॉरिटी ऑफ द डिमांड 710 to 740 रुपीजच्या मधामध्ये दिली आहे. तर मग मर्चंट बँकर म्हणणार की इथे तुझी सगळ्यात जास्त डिमांड आहे, तू हेच प्राइस बँड ठेव. तर ते म्हणणार 710 to 730 रुपीज आपलं प्राइस बँड. जर त्यांनी म्हटलं असतं 880 ते 900 तर त्यांनी 880 ते 900 रुपये ठेवलं असतं. इथे एक गोष्ट आपल्याला नोट करायला हवी की मार्केटच्या कंडिशनच्या हिशोबाने पण प्राइसिंग चेंज होते. ठीक आहे. होऊ शकते की ही सेम कंपनी जेव्हा मार्केट खूप खराब असेल 500 रुपयाला पण येऊ शकते, आणि जेव्हा खूप चांगली कंडिशन असेल तर 2000 रुपयाला पण येऊ शकते. कारण कोणाला जास्त पैसे पाहिजे नाही, लेट्स बी ऑनेस्ट, राईट? है ना? प्रमोटर किंवा प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर किंवा व्हेंचर कॅपिटल इन्व्हेस्टर एक पार्ट विकतोय कंपनीचं. ठीक आहे. त्यांनी मेहनत केली आहे, कंपनीमध्ये अर्ली इन्व्हेस्ट केलाय, सो ही वुड ऑलवेज वॉन्ट की त्याला जास्त पैसे भेटावं त्याच्या सेम स्टेकसाठी. तर ते लोक ट्राय करणार की ते गेट द बेस्ट प्राइस बिकॉज इट इज इन देअर बेस्ट इंटरेस्ट. त्यांच्या बेस्ट इंटरेस्ट हिशोबाने ते लोक जास्त प्राइस लावणार. तो इट डिपेंड ऑन द मार्केट कंडिशन्स ऑल्सो. पण मग आता कधी कधी असं होतं की IPO आला की वेगवेगळ्या आपण हे म्हणूयात काय ब्रोकर्स असतात, ते त्याचा IPOचा अनालिसिस करतात. तर त्यावेळेस ते म्हणतात की इट सीम्स की हा IPO ओव्हर व्हॅल्यूड वाटतोय किंवा हा अंडर व्हॅल्यूड वाटतोय. ते आपण कसं ठरवतो, त्याला काय बेसिस असतो? तर सिंपल भाषेमध्ये बघा कसं आहे ना की तुम्हाला एका मारुती गाडीसाठी फरारीचं भाव नाही द्यायचा आहे. ठीक आहे. तुम्ही है ना, तर मार्केटमध्ये पण सेम कॉन्सेप्ट चालतं. तुम्ही त्या कंपनीची वर्थ पाहता. तुम्ही पाहता की ही कंपनी आज 100 रुपये कमवत आहे. ठीक आहे. आणि ती कंपनी मागत आहे माझ्याकडनं 1000 रुपये किंवा 5000 रुपये, 50 टाइम अर्निंग्स मागत आहे. तर तुम्ही म्हणणार यार हे तर खूप जास्त आहे. ठीक आहे. कारण तुम्हाला 50 वर्ष लागून जातील किंवा 40 वर्ष लागून जातील, अज्युमिंग 10-15% ग्रोथ वॉट एव्हर इट इज. तेच समजा तुम्ही एक 100 रुपये कमवणारी कंपनी आहे आणि त्यांनी तुमच्याकडनं 200 रुपये मागितले. तुम्ही म्हणणार अरे 2 टाइम्स मध्येच भेटतात, तर इट इज चीप. ऑफकोर्स तुम्हाला कंपनीचं सेक्टर बघायचं आहे, कंपनीची व्हॅल्युएशन बघायची आहे, तुम्हाला पूर्ण स्टडी करून हे डिटरमाइन करायचं आहे ऑन द बेसिस ऑफ प्राइस टू अर्निंग्स म्हणा किंवा प्राइस टू सेल्स म्हणा, EBITDA म्हणा, जर काही सिक्लिकल कंपनी किंवा लॉस मेकिंग कंपनी असेल तर सेक्टरच्या हिशोबाने आणि कंपनीच्या हिशोबाने तुम्हाला एक व्हॅल्युएशन मल्टिपल यूज करायला लागेल. तुम्हाला हे बघायला लागेल एकदम सिंपल भाषेमध्ये की कंपनीची वर्थ किती आहे, किती कमवत आहे आणि मला किती प्राइस द्यायला लागत आहे त्या अर्निंगसाठी. अगेन कमिंग बॅक टू सेम एक्झाम्पल, तुम्हाला एका मारुतीसाठी फरारीचं प्राइस नाही पे करायचं आहे. ठीक आहे. भले तुम्ही फरारी समजून त्या मारुतीला विकत घेतलं, ते मारुतीच्या सारखंच चालणार. ते कंपनी सोबत पण सेमच आहे. जर तुम्ही एवढं जास्त प्राइस दिले का कंपनीला, ऍट द एंड ऑफ इट विल फंक्शन लाईक अ मारुती. ठीक आहे. तर तुम्हाला खूप जास्त अटेन्शन द्यायचं आहे की तुम्ही काय काइंड ऑफ अ प्राइस पे करताय कंपनीला. आणि इथे एक वर्ड ऑफ क्वेश्चन असं आहे की
जसं मी तुम्हाला सांगितलं की आयपीओचे जे व्हॅल्युएशन आहे ते लोक थोडे ओव्हर द टॉप प्राइस करतात कारण त्यांना बेस्ट प्राइस पाहिजे. तर तुम्ही लास्ट 25-30 इयर्स हिस्ट्री बघा मार्केटची. ठीक आहे. तर आयपीओ जे आहे ते नेहमी मार्केटच्या खूप चांगल्या टाइम्समध्ये येतात, युफोरिक टाइम्समध्ये येतात. ठीक आहे. 1999 2000 मध्ये Y2K क्रायसिस जेव्हा होतं तेव्हा इंटरनेट कंपनीज खूप आल्या. 2007 मध्ये इन्फ्रा कंपनीज आल्या, पॉवर कंपनीज आल्या. 2012 मध्ये भरपूर कंपनीज आल्या. अगेन 2015 मध्ये रोड कन्स्ट्रक्शन कंपनीज आल्या. लास्ट इयर न्यू एज कंपनीज आल्या. त्याच्या पहिले फार्मा कंपनीज आले. तर कसं आहे की 2017-18 मध्ये डिफेन्स आणि इन्शुरन्स कंपनीज आल्या. तर कसं आहे की हे मार्केटचं मॅन्डेस पाहून पण लोकांना वाटतं की चला आपण आपली कंपनीज एक्झिट करू आता. सो यू हॅव टू बी व्हेरी, या सगळ्या टाइममध्ये यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. कारण खूप सारे मारुती 800 येत आहे मार्केटमध्ये आणि सगळे लोक म्हणतात की मला फरारीचा प्राइस द्या. तर एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. तर तुमचं जॉब ॲज अ इन्व्हेस्टर हे आहे की जर 100 आयपीओ आले, समजा 2 वर्षामध्ये 100 आयपीओ आले ड्युरिंग गुड टाइम्स, तर त्या 100 आयपीओ मधनं 2-3 आयपीओ भरपूर चांगले राहणार. ऑफकोर्स नॉट अ थंब रूल बट 1-2 तर चांगले येतील. तर इन्फोसिसचं तुम्ही एक्झाम्पल घेऊन घ्या. त्याच्यामध्ये इन्फोसिसचा आयपीओ फेल झाला होता ऑलमोस्ट. आणि मॉर्गन स्टॅनलीने 18% पिक केलं होतं त्या आयपीओचं ॲट 93 रुपीज. तर रिसेंटली मॉर्गन स्टॅनलीचे कंपनीवाले म्हणत होते जर त्यांनी तो स्टेक आजपर्यंत ठेवला असता तर दे वुड हॅव अर्न्ड बिलियन्स ऑफ डॉलर्स. तर कसं आहे की ॲज अ इन्व्हेस्टर तुम्हाला ती स्टडी करायची आणि माहीत करायचं आहे की हा आयपीओ समोर जाऊन चांगलं चालणार का नाही. होऊ शकते की मार्केट त्याला फेल करून टाकेल आयपीओला, बट इट कॅन बी अ गुड कंपनी. आणि ऍट द सेम टाइम असं होऊ शकते की ते आयपीओ 100-200 गुणा ओव्हर सबस्क्राईब होऊन जाऊ पण ते कंपनी खूप खराब व्हावं. मार्केटमध्ये दोघेही वस्तू चालतात. अगेन इन द पास्ट 2 इयर्स तुम्ही जर बघितलं असेल काही काही एक्झाम्पल्स असे होते जिथे आयपीओ सबस्क्रिप्शन बिलकुल पण नाही आलं त्या कंपनीजला, पण ते आयपीओनी खूप चांगले केले. म्हणजे डबल ट्रिपल क्वाड्रपल केलंय सिन्स देअर लिस्टिंग्स. सो मग आता ॲज अ कॉमन इन्व्हेस्टर, सामान्य गुंतवणूकदार जे आहेत त्यांनी एखाद्या आयपीओला अप्लाय करताना काय लक्ष, कारण झालंय काय की 2021 तू म्हटला तसं खूप आयपीओ झाले आणि कंपनीचं व्हॅल्युएशन नसताना सुद्धा बंपर लिस्टिंग दिले. त्यामुळं समहाऊ लोकांना आता असा समज झालाय की आयपीओला अप्लाय केलं की आपल्याला लिस्टिंग गेन मिळणारच आणि मग त्यामुळं पेटीएम सारखे काही लोक अडकले. तर या लोकांनी नक्की कोणत्या फॅक्टर्सकडे लक्ष दिलं पाहिजे? तर आयपीओ शब्द जेव्हा पण आपण बोलतो ना तर त्या मनामध्ये ते अक्षय कुमारची 21 दिन पैसा डबल वाली स्कीमचं फोटो येतं. राईट. बघा मी त्या सगळ्या गोष्टीसाठी मी लोकांना नाही म्हणत. करा तुम्ही बिंदास करा, पण त्याचं टाइम असतं आणि त्याचं रिस्क मॅनेजमेंट असतं. जेव्हा मी स्टार्ट केलं माझं इन्व्हेस्टिंग जर्नी मी पण तेच केलं. मी काही ना पाहता सर टाकलं आयपीओ मध्ये. कारण मला पण वाटलं 21 दिन में पैसा डबल है ना, एकदम रिस्क फ्री, म्हणजे फ्रीचा पैसा येतोय असं. पण मार्केटमध्ये खूप फेमस कोट आहे, देर आर नो फ्री लंचेस, म्हणजे फ्रीमध्ये काही नाही भेटत तुम्हाला मार्केटमध्ये. ठीक आहे. तर जर तुम्ही आयपीओ मध्ये इन्व्हेस्ट करताय, बघा जेव्हा तुम्ही नवीन फोन घेताय किंवा तुम्ही एका नवीन रेस्टॉरंटमध्ये जाता तुम्ही काय बघता है ना, तुम्ही रेस्टॉरंटचा ऑम्बियन्स बघता, प्राइस बघता, जेवण चांगलंय का नाही बघता. राईट. तसंच सेम आयपीओ मध्ये तुम्ही बघा, थोडं रिसर्च करा. ठीक आहे. तुम्ही सगळ्यात पहिले डीआरएसपी उघडा, कुठली वासा त्या कंपनीची, तुम्हाला ती कुठली आवडते का नाही. कंपनीचे फायनान्शियल्स बघा, कंपनी कोणत्या इंडस्ट्रीमध्ये आहे ते बघा, व्हॅल्युएशन्स बघा, पीआर अनालिसिस करा की ही कंपनी पूर्ण इंडस्ट्रीमध्ये कशी आहे, आर दे ॲट द बॉटम और ॲट द टॉप. कॉम्पिटिशन बघा. ही कंपनी समोर जाऊन काय काइंड ऑफ अर्निंग्स बनवणार. फॉर एक्झाम्पल आज एक कंपनी जर 100 रुपये कमवत आहे आणि पुढे जाऊन त्यांचे अर्निंग्स कमी कमी होणार आहे, तर तुम्ही ऑब्व्हियसली यू वुड नॉट लाईक टू गेट इन टू दॅट काइंड ऑफ अ कंपनी, कारण ती कंपनी डिग्रो होऊन राहिली. पण तेच आज कंपनी 100 रुपये कमवत आहे आणि होऊ शकते 5-10 वर्षानंतर 1000 रुपये कमवणार, तर दॅट्स अ 10x. तर तुम्हाला अशी कंपनी बिलकुल आवडेल. लास्टली कसं आहे की भलेही बिझनेस खूप चांगला असो, प्रोमोटर चांगलं असो, सगळं म्हणजे ऑल सेट सगळं चांगलं आहे. ठीक आहे. पण ऍट द एंड ऑफ इट जर तुम्ही बघितलं व्हॅल्युएशन्स ते खूप प्राइसी आहे, तर मग ते सेन्स नाही बनत. लाईक आय सेड, तुम्ही फरारीचा प्राइस नाही देऊ शकत मारुतीला, है ना. मारुतीचा प्राइस साठी तुम्ही मारुतीला मारुतीचाच प्राइस द्या तुम्ही. म्हणजे याचा अभ्यास केला पाहिजे. बिलकुल. आपण ज्या आयपीओला अप्लाय करतोय मारुती आहे का फेरारी आहे, बिलकुल त्यानुसार ते पैसे मागतायत का. तुम्ही मारुतीला मारुतीचे पैसे द्या ते पण चालेल आणि फरारीला पण फरारीचे पैसे द्या ते पण चालेल. तो in very simple words, Maruti is a value stock and a Ferrari is a momentum stock or a growth stock, म्हणजे खूप हाय ग्रोथ आहे, है ना. म्हणजे मारुती तुम्ही 60-80च्या स्पीडने चालवणार, फरारी 200च्या स्पीडने चालवणार. राईट. तसंच सेम फॉर स्टॉक्स.
आदित्य, मागच्या म्हणजे साधारण 2021 मध्ये जे IPO आले ते जवळपास 2 टाइम्स 3 टाइम्स रिटर्न देत होते आणि लोक, मी आधी म्हटलं तसं, त्यानुसार लोकांचं परसेप्शन सेट झालेलं आहे की बाबा आपल्याला एवढा रिटर्न मिळाला तरच तो चांगला रिटर्न. पण जेव्हा एखाद्या IPOचं लिस्टिंग होतं तर किती टक्के लिस्टिंग गेन शुड बी कन्सिडर्ड की बाबा हा आता डिसेंट गेन आहे आणि आपण बुक करूयात, हे थोडंसं सांग आमच्या लोकांना. तर इथे 2 ऑप्शन आहे तुमच्याकडे, ठीक आहे. एक तर तुम्ही एक स्पेक्युलेटर आहात आणि तुम्ही खूप शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर आहात, तुम्ही IPO मध्ये फक्त लिस्टिंग गेनसाठी इन्व्हेस्ट केलाय, तर मग तुम्हाला जे पण गेन भेटलं तुम्ही घेऊन निघून जा, कारण अजून गेन्स येतील का लॉसेस येतील ते कोणाला पण नाही माहित, ते फक्त देवाला माहिती आहे. नंबर 2, जर तुम्ही कंपनीमध्ये ॲज अ लॉंग टर्म इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट केलं आहे IPO मध्ये, तर देन ते लिस्टिंग एक एंड ऑफ स्टोरी नाही आहे, इट इज अ बिगिनिंग ऑफ स्टोरी. कारण ॲज अन इन्व्हेस्टर तुम्हाला ती कंपनी दर क्वार्टरला ट्रॅक करायची आहे की काय रिझल्ट ते लोक रिपोर्ट करत आहात. त्याची अॅन्युअल रिपोर्ट वाचा, त्याचे मॅनेजमेंट इंटरव्ह्यूज पहा. तुम्ही तुमची जी फिलॉसॉफी होती त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायसाठी ते मॅच होत आहे का आता पण समोर जाऊन, ते मॅच करत राहा तुम्ही दर क्वार्टर, ठीक आहे. कंपनीचं लॉंग टर्म विजन आहे, तुमचं विजन मॅच होत आहे का नाही, कंपनी ग्रो होत आहे का नाही, काही म्हणजे बॅड स्टेप्स घेतले का कंपनीने जे तुमचं रॅशनल पूर्ण चेंज करत आहे, तर ते सगळ्या गोष्टी तुम्ही ट्रॅक करा, ठीक आहे. म्हणजे माझ्या मनामध्ये असं काही आहे नाही की 20% 30% लिस्टिंग इज गुड ऑर बॅड, तसं काही नाही. काही कंपनीजमध्ये मी जे इन्व्हेस्ट केलं त्यांनी 100% पण प्रीमियम दिला आहे, काही फक्त 20% दिला आहे, बट मी दोघांमध्ये खुश होतो, कारण डिफरंट ऑब्जेक्टिव्ह होते दोघा कंपनीमध्ये. जेव्हा मी 2012 मध्ये स्टार्ट केलं तर जे पहिलं दुसरं IPO मी अप्लाय केलं त्याच्यामध्ये 30-40% आम्हाला भेटलं नाही, मी खूप खुश होतो, ठीक आहे. तर एंटायरली डिपेंड्स ऑन यू ॲज अन इन्व्हेस्टर की तुम्ही काय ऑब्जेक्टिव्ह सोबत त्या IPO मध्ये इन्व्हेस्ट करत आहात. बट अगेन माय रिक्वेस्ट इज की IPOचं जे लिस्टिंग आहे ते एंड ऑफ स्टोरी नाही आहे, इट इज अ बिगिनिंग ऑफ अ स्टोरी. पण मग समजा डिस्काउंट लिस्टिंग झालं, फॉर एक्झाम्पल, आता खूप चांगलं एक्झाम्पल म्हणजे पेटीएम आहे आपल्याकडे. तर मग पेटीएमचं ऑलमोस्ट 2150 वॉज दर IPO बँड प्राइस आणि कंपनीचं लिस्टिंग झाल्यानंतर पहिल्या दिवशी स्टॉक ऑलमोस्ट 25% 26% डाऊन आला होता. सो त्यावेळेस बऱ्याच रिटेल इन्व्हेस्टर्स जे आहेत, जे नेहमी होरपळतात या सगळ्या आगीमध्ये, त्यांनी लॉसेस बुक करणं गरजेचं होतं असं आम्ही सांगत आलोय, पण बऱ्याच लोकांनी केले नाहीत. तर लोकांनी हे कसं स्वतःला समजवलं पाहिजे की बाबा नाव इज द टाइम, मी लॉस बुक करणं गरजेचं आहे जरी डिस्काउंट लिस्टिंग झालं तरी, असं. तर खूप चांगलं क्वेश्चन आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे इन्व्हेस्टर्ससाठी. अगेन इथे कसं आहे की जर तुम्ही पेटीएम मध्ये इन्व्हेस्ट केलं असतं जस्ट फॉर द IPO लिस्टिंग, तर ऑब्व्हियसली जसं लिस्टिंग झालं त्यावेळेस 25% असं काहीतरी लॉस होतो, लाईक यू सेड. तर त्यावेळेस लॉस कट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे अगेन इन्व्हेस्टर टू इन्व्हेस्टर डिपेंड करेल. कोणी इन्व्हेस्टर म्हणणार की मी 30% पर्यंत रिस्क घेऊ शकतो, कोणी म्हणणार मी 40% पर्यंत रिस्क घेऊ शकतो. माझं म्हणणं हेच आहे की जर तुम्ही पेटीएमचं DRHP वाचलं असतं, त्याचे व्हॅल्युएशन पाहिले असते, तर मोस्ट प्रॉब्ली तुम्ही सबस्क्राईब नाही केलं असतं त्या कंपनीला, कारण कॉम्पिटिशन खूप जास्त आहे त्यांच्या दर बिझनेस सेगमेंटमध्ये. व्हॅल्युएशन ऑफकोर्स एक्सपेन्सिव्ह आहे आणि मार्केट सिच्युएशन पण त्यावेळेस थोडं फेडचं जे इंटरेस्ट रेट्स आहे ते हाईक सायकल वाढवत होते. तर ते सगळं पाहून पेटीएमसाठी जे एन्व्हायरमेंट होतं आणि बिझनेस जे होतं ते थोडं टफ होतं. म्हणजे तर पेटीएमच्या केसमध्ये तर मी हेच म्हणेल की म्हणजे जर तुम्ही कॉन्फिडंट नाही आहे कंपनीच्या बद्दल तर तुम्ही जे पण लॉस आहे तुम्ही बुक करा आणि नेक्स्ट टाइम पासून तुम्ही कंपनीचं DRHP वाचूनच त्याच्यावर डिसिजन घ्या. आणि जर तुम्हाला फंडामेंटली त्या कंपनीवर खूप जास्त कन्व्हिक्शन आहे तर तुम्ही त्या कंपनीला होल्ड करा. इव्हन इन द केस ऑफ पेटीएम काही लोक म्हणतात अँड देअर पॉईंट मे बी व्हॅलिड ॲज वेल की पेटीएम खूप चांगलं करेल समोर जाऊन. तर त्या लोकांना माझं हे आहे की तुम्ही होल्ड करा त्या कंपनीला, कारण तुमचं स्वतःचं कन्व्हिक्शन आहे. हे बघा, ॲमेझॉन जे स्टॉक आपण खूप फेमस आहे आज, राईट, ॲट म्हणजे ॲट इट्स वर्स्ट टाइम दॅट स्टॉक वॉज डाऊन 90-95% ड्युरिंग द .com क्रायसिस, राईट. इन्फोसिसमध्ये 30-40% करेक्शन आलं आहे. HDFC बँक ट्विन्समध्ये पण मेजर करेक्शन आलं आहे, राईट. तर कसं आहे की मार्केट जे आहे ते एक पेंड्युलम सारखं आहे, ठीक आहे. एका टाइमला ते खूप जास्त पॉझिटिव्ह राहील, एका टाइमला खूप जास्त निगेटिव्ह राहील. आणि आपण लास्ट 2 वर्षामध्ये दोघे पेंड्युलमचे साईड्स पाहिले आहे. 2020 मध्ये इट वॉज टुवर्ड्स फिअर अँड नाव इट इज टुवर्ड्स ऑप्टिमिझम फुल, किंवा थोडं खाली येतं आता, कारण राईट. तर तुमचं जर कन्व्हिक्शन आहे तर तुम्ही त्या स्टॉकला होल्ड करा, ॲव्हरेज करा. पण जस्ट बिकॉज एक स्टॉक खाली पडतंय तुमच्या ॲव्हरेज प्राइसशी आणि तुम्हाला लॉस बघितलं नाही जात आहे तर तुम्ही ते ॲव्हरेज करू नका. तुम्ही स्टडी करा
आणि मग ऍव्हरेज करा. होऊ शकते की त्या फॉलच्या मागे एक फंडामेंटल रिझन होऊ शकतो. तुम्ही तेच त्याच्या मागे त्या रिझन पहा आणि मग डिसिजन घ्या. सो कधी कधी काय होतं की इन्व्हेस्टर्स IPOचं लिस्टिंग डिस्काउंटमध्ये झाल्यानंतर आता पेटीएम आपला सगळ्यात सध्याचं लेटेस्ट उदाहरण आहे की IPO प्राइस साधारण 2150 होती आणि मग पहिल्या दिवशी लिस्टिंग डिस्काउंट झालं. डिस्काउंट झाल्यानंतर स्टॉक पडत पहिल्याच दिवशी जवळपास 25-26% आला. त्यावेळेस खरं तर लोकांनी लॉस बुक करणं गरजेचं होतं. ठीक आहे, रिस्क टेकिंग कॅपॅसिटी वेगळी असू शकते, पण त्यानंतर तो अजून पडतोच आहे. तर मग लोकांनी लॉस बुक केला पाहिजे हे लोकांना कधी कळलं पाहिजे किंवा त्याबाबत स्वतःची समजूत कशी घातली, नाही नाऊ इज द टाइम टू बुक युअर लॉस, हे थोडंसं सांग. तर इथे पण अगेन 2 ऑब्जेक्टिव्ह असू शकतात लोकांचे. एक तर लिस्टिंग गेनसाठी, ठीक आहे, तर ऑफकोर्स लिस्टिंग गेन तर 1% पण बघितलं नाही आणि सरळ 25% डिस्काउंट बघितलं लोकांनी, तर त्यांना बुक करून घ्यायला पाहिजे. कारण समोर जाऊन काही होऊ शकतो, एक तर अजून डिस्काउंटमध्ये जाऊ शकतो शेअर किंवा बाउन्स बॅक होऊ शकतो. आणि ऑफकोर्स आज आपण इथे बसलो म्हणून आपल्याला माहिती आहे की पेटीएम 65% पडला टोटल लॉंगेस्ट इश्यू प्राइस, राईट. दुसरं ऑब्जेक्टिव्ह असं आहे की तुम्ही त्या IPO मध्ये फ्रॉम अ लॉंग टर्म इन्व्हेस्टर माइंडसेट इन्व्हेस्ट केला आहे. तुम्हाला वाटतं की पेटीएम ॲज अ फिनटेक खूप चांगलं करणार आणि डिस्टर्ब करणार बँकिंग इंडस्ट्रीला किंवा फायनान्शियल सर्व्हिसेस इंडस्ट्रीला समोर जाऊन. तर त्यावेळेस तुम्ही मे बी एव्हरी क्वार्टर कंपनी जेव्हा क्वार्टरली रिझल्ट डिक्लेअर करते आपले, तेव्हा तुम्ही पाहू शकता की तुमचं इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफी आता पण इंटॅक्ट आहे का नाही, की मॅच होत आहे का नाही, कंपनी ऍक्च्युली ग्रोथ करत आहे का नाही. फॉर एक्झाम्पल DRHP मध्ये जर हे म्हटलं असतं की त्यांनी आम्ही क्रेडिट कार्ड बिझनेस ग्रो करणार, तर तुम्ही क्वार्टरली रिझल्ट मध्ये बघू शकता की त्याची क्रेडिट कार्ड ग्रो होत आहे का नाही. जस्ट उदाहरण देतोय. तर थ्रू ऑल ऑफ दिस मेट्रिक्स तुम्हाला माहित पडून जाईल की कंपनीनी जे म्हटलं आहे आर दे ऍक्च्युली डुईंग इट. ठीक आहे, आणि जर ते करत आहे ते ऍक्च्युली प्रॉफिटेबिलिटी मध्ये किंवा रिड्युस्ड लॉसेसमध्ये रिफ्लेक्ट होत आहे का नाही. तर जर हे सगळं कंपनी करून राहिली हायपोथेटिकली, तर तुम्ही त्या कंपनी सोबत स्टे पुट करा, बिकॉज तुमचं इन्व्हेस्टमेंट रॅशनल आतापर्यंत इंटॅक्ट आहे. आणि या सिनारिओमध्ये तुम्ही ऍव्हरेज पण करू शकता शेअर्सला, कारण तुमचं फिलॉसॉफी इज इंटॅक्ट. येस, एक्झॅक्ट. ओके. पण मग आता बऱ्याचदा काय होतं की मार्केट पडत असतं. तू एक फंडामेंटल इन्व्हेस्टर्स आहेत, लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स आहे. सो त्याच्यामध्ये असं होतं की कधी कधी लोकांनी युफोरिया तुझे म्हणतोय की मार्केट हाय असताना एखाद्या स्टॉकमध्ये फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते आणि आता करेक्शन आलेलं आहे. सो हे सगळेच स्टॉक जे आहेत ते 20-25% खाली आलेले आहेत. तर मग अशा लॉंग टर्मचे जे इन्व्हेस्टमेंटचे स्टॉक आहेत त्याच्यामध्ये मार्केट पडत असताना ते बुक केले पाहिजेत का, असं लोकांना प्रश्न पडतो की मी लॉसमध्ये आहे. तर मग ते नक्की कसं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण तू म्हणतोयस तसं HDFC बँकचं धरूयात. HDFC बँकमध्ये ज्यांनी 1500-1600ला इन्व्हेस्टमेंट केली होती ती किंवा त्याच्यापेक्षा जास्तीला इन्व्हेस्टमेंट केली होती ते आता सगळे निगेटिव्ह आहेत. त्यामुळं लोक चलबिचल होते मनात किंवा मी काय केलं पाहिजे आता. तर ते थोडंसं सांग की फंडामेंटल इन्व्हेस्टमेंटचा जो फंडा तू वापरतोस तो थोडासा हे कर. तर कसं आहे की माझ्या इन्व्हेस्टिंग जर्नीमध्ये मी खूप 2 ते 3 मेजर फॉल्स बघितले आहे. नोव्हेंबर 8, 2016 जेव्हा डिमॉन झालं होतं आणि मिस्टर डोनाल्ड ट्रम्प पॉवरमध्ये आले होते. मला आत्ता पण आठवत आहे, मी आपल्या ऑफिसला चाललो होतो. मी तेव्हा क्रेडिट स्विसमध्ये काम करायचो आणि मी जसं आपलं पोर्टफोलिओ उघडला आणि सगळं 20-30% डाऊन आहे. इंडेक्स खूप जास्त डाऊन होता. आय डोंट रिमेंबर द एक्झॅक्ट क्वांटम. पण कसं आहे ना की मी काय नाही केलं त्यावेळेस, मी सरळ फक्त काही शेअर्स बाय केले आणि विसरून गेलो. अगेन मार्च 2020, एप्रिल 2020 लोअर सर्किट होतं मार्केटमध्ये 2 वेळा आणि त्या दिवशी पण मी फक्त ऑर्डर्स पंचिंग केल्या माझ्या पूर्ण फॅमिलीसाठी आणि फॅमिली फ्रेंडसाठी. तर ऑब्व्हियसली मी हे नाही म्हणत की मी खूप ग्रेट आहे वगैरे, पण मला फक्त एक गोष्ट कळते, जेव्हा सगळे लोक विकून चालले ना तेव्हा घ्यायचं टाइम आहे. खूप सिम्पल सिनॅरिओ आहे. ठीक आहे, लोक म्हणतात की हे 2-3 सिनॅरिओ झाले आणि दुनिया संपून राहिली. अरे जर दुनिया संपून राहिली तर पैशाचा काय फायदा तुम्हाला. आता कोविडमध्ये लिटरली म्हणजे आता मे बी आपण ते सगळ्या गोष्टी रिकॉल करून हसू शकतो, पण त्यावेळेस ऍक्च्युली आपल्या आसपास नेगेटिव्हिटी खूप जास्त होती आणि लिटरली दॅट वॉज अ इनविजिबल थ्रेट राईट टू आवर लाईफ. तर लोकांनी म्हटलं काय इन्व्हेस्ट करतो तू आता. पण त्यावेळेस मी फक्त 2च विचार केले. ठीक आहे, एक तर दुनिया संपून जाईल, हे जे पैसे टाकणार त्याचा काही फायदा नाही. दुसरं, दुनिया इथेच राहणार आणि जे पैसे टाकणार डबल ट्रिपल काही होऊ शकते. ठीक आहे, तर जेव्हा आपल्याकडे फ्लिपकार्ट आणि अमेझॉनमध्ये सेल राहते तर आपण पटकन जाऊन काही ना काही विकत घेतो. आणि जेव्हा मार्केटमध्ये सेल राहते तेव्हा आपण उलट पळतो. तर हे तर बरोबर नाही ना. इथे पण तुम्हाला सेम करायला पाहिजे, तुम्हाला पळायला पाहिजे, घ्यायला पाहिजे. 100 रुपयाची वस्तू जेव्हा तुम्हाला 40-50 रुपयाला भेटून राहिली तर तुम्ही घ्या ना.
घ्यायला पाहिजे. ते 40-50 रुपयाची वस्तू पुन्हा 100 रुपये 200 रुपये होईल, होईलच. है ना. आणि कसं आहे की बघा, मार्केट्समध्ये दर 5-7-10 वर्षामध्ये एखाद मोठा मेजर इव्हेंट येतोच, विच विल, म्हणजे त्याच्यामुळे लोक म्हणतात की अरे दुनिया संपून राहिली, इंडिया संपून राहिला, हे ते ठीक आहे. म्हणजे तुम्ही 1999 पासून बघा, ठीक आहे, एशियन फायनान्शियल क्रायसिस, करन्सी क्रायसिस, म्हणजे क्युबा मिसाईल क्रायसिस, पाकिस्तानसोबत वॉरचं क्रायसिस, चायनाचं क्रायसिस, डोकलाम क्रायसिस, उरी, हे ते. म्हणजे मी तुम्हाला 20-30 हे सांगू शकतो. ऑफकोर्स कोविड वॉज ऑल्सो देअर इन 2020, राईट. पण या सगळ्याच्या मधामध्ये पण तुम्ही आपलं जर कॅगर बघाल निफ्टी सेन्सेक्सचं, तर 14% वगैरे आहेच, राईट. म्युच्युअल फंड चांगल्या चांगल्यानी 17-18%, 20% दिला आहे. काय काय PMSSनी खूप चांगला रिटर्न दिला आहे, राईट. तर कसं आहे की दर बिझनेसमध्ये उतार चढाव असतो, दुनियासोबत उतार चढाव असतो. जेव्हा उतार असतो तेव्हा तुम्ही घ्या, ॲज सिम्पल ॲज दॅट. कसं आहे ना, हिस्ट्रीमध्ये जर तुम्ही बघाल तर खूप चांगले A1 क्वालिटी स्टॉक्स, आणि नॉट अ रेकमेंडेशन टू बाय दिस, पण इन्फोसिस, HDFC बँक, HDFC लिमिटेड, MRF, कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स, हे सगळे चांगले शेअर्स आहे आणि यांनी पण मेजर करेक्शन फेस केलं आहे. आणि कुठे ते शेअर्स आहे आज बघा तुम्ही, है ना. तर करेक्शन्स आणि मार्केटचे जे खूप जास्त पेसिमिस्टिक इव्हेंट्स आहेत ते पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम आहे. त्याला तुम्ही एन्जॉय करा. आता तुम्ही जिमला जाता, तुम्हाला कधी कधी मसल पेन होतो, फटीग होतो, ठीक आहे, तुम्ही कन्सिस्टंटली करा पण ते, राईट, बिकॉज इट इज पार्ट ऑफ द जर्नी. सेम मार्केटमध्ये करेक्शन्स, नेगेटिव्ह इव्हेंट्स आर पार्ट ऑफ द जर्नी. आणि जिममध्ये पण कसं राहते की कधी कधी तुम्ही खूप लेझी होता तरी पण तुम्ही स्वतःला उचलून घेऊन जाता जिमला, गेलं पाहिजे, है ना. तसंच मार्केटमध्ये पण आहे. तुमच्या आजूबाजूला पूर्ण दुनिया म्हणताय की सेल सेल सेल, पण त्यावेळेस पण तुम्ही स्वतःला उठवून तुम्हाला बाय करायला पाहिजे, कारण तुम्हाला माहिती आहे की ती 100 रुपयाची वस्तू तुम्हाला 40 रुपयाला भेटते. ही तुझी टर्मिनॉलॉजी आहे. आदित्य, काही कंपन्या अशा असतात की ज्या मार्केटमध्ये लिस्टेड नसतात पण त्यांच्या शेअर्समध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करते, त्याला अनलिस्टेड स्टॉक्स असं म्हणतात. तर तू तुझ्या ट्विटर बायोमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की अनलिस्टेड स्टॉक्समध्ये तू इन्व्हेस्ट करतोस. तर त्यासाठी काय कुठला प्लॅटफॉर्म आहे किंवा त्यामध्ये रिस्क किती असते वगैरे याबद्दल थोडंसं विस्ताराने सांग. तर कसं आहे की लिस्टेड मार्केट्स, अनलिस्टेड मार्केट्समध्ये मेन डिफरन्स हेच आहे की लिक्विडिटीचं. लिस्टेड मार्केट्समध्ये तुम्ही एक बटन दाबून विकू शकता, घेऊ शकता. अनलिस्टेड मार्केटमध्ये थोडीशी प्रोसेस हलकीशी एलॉंगेटेड राहते. याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला एका ब्रोकरकडे जायचं आहे, तुम्ही त्याच्याकडे नाव घेऊन जा कंपनीचं जे अनलिस्टेड मार्केटमध्ये ट्रेड होते. तो तुम्हाला सांगेल की काय प्राइस तो तुम्हाला विकणार आणि काहीतरी ब्रोकरेज घेणार तुमच्याकडे. आता कसं आहे की जर तुम्हाला जे लिस्टेड मार्केटचं फिलॉसॉफी आहे तुम्ही सेम इथे रिपीट करा. आता कसं आहे की मी माझे अनलिस्टेड शेअर्स 2016-17 मध्ये घेतलेले आहे आणि काही त्यातले मला खूप चांगले रिटर्न्स देऊन केले. बट अगेन कसं आहे की ज्यावेळेस मी घेतले इट वॉज मोर अबाउट ऍक्टिंग ॲज अन एंजल इन्व्हेस्टर. ते मला ते खूप इंटरेस्ट होतं की मला पण अनलिस्टेड इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, ठीक आहे. तर टचवूड ते लकी, आय गॉट लकी, ते माझे शेअर्स चांगले प्लेआउट केले. हां, अनालिसिस प्लेआउट झाला माझं, ठीक आहे, अँड आय गॉट लकी इन दॅट. पण जर तुम्हाला लिस्टेड मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटीज भेटतात तर अनलिस्टेड मार्केटमध्ये जायची गरज नाही, ठीक आहे. अनलेस अँड अंटिल तुम्हाला खूप चांगलं तुमचं स्टडी आहे, कन्व्हिक्शन आहे की तुम्हाला हीच अनलिस्टेड कंपनी घ्यायची आहे, तर तुम्ही रिस्क लाईक आय सेड लिक्विडिटीचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही इमिडिएटली नाही विकू शकत, ॲट द क्लिक ऑफ बटन नाही विकू शकत. तुमचा ब्रोकर चांगला असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही ब्रोकर ABC कडे गेले, तुम्ही त्याची माहिती घेऊन घ्या मार्केटकडनं. तुम्ही अजून 4-5 ब्रोकरशी बोला, त्यांचं काय नाव आहे मार्केटमध्ये, दे आर गुड ऑर नॉट, ते तुम्ही पाहून घ्या आणि देन ओनली डील विथ देम. अच्छा, पण मग असा एखादा प्लॅटफॉर्म कोणता? ऍक्च्युली प्लॅटफॉर्म बद्दल तर मला माहिती नाही आहे. हे ऍक्च्युली कसं की ओव्हर द काउंटर मार्केट आहे. दिस इज अ ग्रे मार्केट ऑर अनलिस्टेड मार्केट ना, तर पर्सन टू पर्सन डिलिंग्स होतात तिथे. अच्छा, म्हणून प्लॅटफॉर्म असं काही फेमस नाही आहे दॅट आय नो ऑफ. म्हणजे इट्स अ पर्सन टू पर्सन डील. तर लोक असंच मॅन्युअली लेगसी वेनी करतात. अच्छा, म्हणजे आपण जसं बाजारात जाऊन काहीतरी चौकशी करतो आणि मग परफेक्ट घेतो, येस सेम तसंच परफेक्ट शेअर्सला सुद्धा होतं. ऍब्सोल्युटली 4-5 लोकांशी बोलतोयस येस, आणि त्यातला तुला जो विश्वासू वाटेल बिलकुल त्याला सांगतो की बाबा हे घे माझे 10,000 15,000 आणि मला या कंपनीचे शेअर्स. बिलकुल. बरं, अगेन वर्ड ऑफ क्वेश्चन, इथे तुम्ही ब्रोकरची माहिती पूर्ण घेऊन घ्या, प्राइसेस 5-6 ब्रोकरकडनं चेक करून घ्या. आणि लास्ट वर्ड हेच आहे की अनलिस्टेड इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करणं काही कंपल्सरी नाही आहे. लिस्टेड इक्विटीमध्ये थँक्स टू द करेक्शन खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहे आज.
तर अनलिस्टेड मार्केटमध्ये जायची गरजच काय आहे? रिस्क पण आहे इथे, नाही असं बिलकुल, नाही. बिलकुल आहे. लोकांना असं वाटू शकतं की बाबा आपण अनलिस्टेड मार्केटमध्ये जाऊ शकतो, पण त्यात तेवढी रिस्क सुद्धा आहे जी तुम्हाला इथे तुम्ही बुक करू शकता लगेच. बिलकुल. ऍट द क्लिक ऑफ बटन. Correct. मध्ये आले तर Correct. तिथं तुम्हाला होऊ शकतं, जमेलच असं डिले होऊ शकतो खूप जास्त, आणि तो लॉस अजून जास्त वाढू शकतो. अजून एक गोष्ट इथे लोक काय करतात की ते लोक काय म्हणतात की मी या कंपनीमध्ये आज इन्व्हेस्ट करतो, ही कंपनी आयपीओला जाणार तर मी भरपूर रिटर्न्स कमवणार. येस. पण कसं आहे की 6 मंथचा लॉक इन असतो आजकाल. सगळ्यात पहिली गोष्ट, जसं आयपीओ लिस्ट झाला 6 मंथचा लॉक इन असतो, त्याच्या पहिले फ्रीली यू कॅन सेल ऑर बाय. पण आजकाल कसं झालंय की लास्ट 2-3 एक्झाम्पलमध्ये आम्ही बघितलं होतं, युटीआय एएमसी एक एक्झाम्पल होतं आणि अजून 1-2 एक्झाम्पल होते. आय थिंक डिलिव्हरी वॉज वन एक्झाम्पल, बार्बिक्यू नेशन वॉज वन एक्झाम्पल, जिथे जे पीक होतं अनलिस्टेड मार्केटचं आणि जे आयपीओ प्राइस होतं त्याच्यामध्ये 50-60% डिफरन्स होतं. डिलिव्हरीचं मला आठवतं तू म्हटलं Yes. अनलिस्टेड मध्ये 950 ला ट्रेड करत होता आणि आयपीओ प्राइस आय थिंक 476 काहीतरी, हा समथिंग. व्हॅल्युएशन ड्रॉप. करेक्ट. हा, तर काहीही प्राइस देऊन तुम्ही ते अनलिस्टेड घेऊ नका. हा, ओके. ठीक आहे, तुम्ही त्याचं व्हॅल्युएशन माहीत करा. जर तुम्हाला माहिती म्हणजे तुम्हाला माहित असेल की 10 टाइम्स अर्निंग्स किंवा 20 टाइम्स अर्निंग्सचा आयपीओ येणार आहे, देन यू कॅन टेक अ कॉल. ओके. पण यू कॅन जस्ट से की मी 50 टाइम्स 100 टाइम्स अर्निंग देणार आणि मी रिटर्न कमवणार, असं नाही होत. तर इथे थोडं आयपीओचं जे आर्बिट्राज प्ले करायचं लोक ट्राय करत आहे, त्याला थोडं ब्रेक लावा. बरोबर. एकदम चीप प्राइसेसला भेटलं तरच घ्या, नाही तर घेऊ नका. बरोबर. आता 2022 तसं आत्ता मार्केट बऱ्यापैकी करेक्ट झालेलं आहे आणि आयपीओज तसे कमी येत आहेत. म्हणजे तू म्हणतोय तसं सेंटिमेंट बघून कंपन्या थोडंसं सेफ खेळतात, पण तरी साधारण येणाऱ्या काळामध्ये अशा कोणत्या कंपन्या आहेत की ज्याचं तुला वाटतंय की आयपीओ चांगला असू शकेल किंवा लक्षवेधी ठरू शकेल असं? तर आयपीओ चांगलं ठरू शकेल म्हणजे मी तुम्हाला सांगतो इन टर्म्स ऑफ इंटरेस्ट किंवा इन टर्म्स ऑफ बिझनेस मॉडेल. ऑफकोर्स काय व्हॅल्युएशनला येतील ते लोक, काय लिस्टिंग होईल ते तर देवच जाणे. माझ्या हिशोबाने एनएससी एक चांगलं आयपीओ होऊ शकते, कारण त्यांची मोनोपोली आहे बेसिकली आपल्या मार्केटमध्ये डेरिव्हेटिव्ह, करन्सी आणि ऑप्शन्स याच्यामध्ये, इक्विटीमध्ये. अजून कोणता आयपीओ आहे? काही ऑटो अँसिलरीज आहे, काही हॉस्पिटल्स आहे, म्हणजे इंटरेस्टिंग बिझनेसेस. आणि कसं आहे की बघा, म्हणजे जे बूम आली आहे आयपीओची इंडियामध्ये, जर तुम्ही 2021चं बघाल तर अप्रॉक्सिमेटली 80 आयपीओज हॅव रेस्ड 1.4 लाख करोड्स. ते आपल्या इंडियन कॅपिटल मार्केटच्या हिस्ट्रीमध्ये सगळ्यात हायेस्ट आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला खूप प्राऊड फील करायला पाहिजे, कारण आपलं मार्केट म्हणजे स्केलिंग न्यू हाईट्स. इंडिया स्टोरी इज नाउ स्टार्टेड. ऍब्सोल्युटली. तुम्ही डीमॅट अकाउंट ऍडिशन्स बघा, तुम्ही म्युच्युअल फंड पेनिट्रेशन बघा, तुम्ही लोकांचं अवेअरनेस बघा इन्व्हेस्टिंग घेऊन, राईट. आज माझी आई स्वतः जे मला 5 वर्ष पहिले म्हणायची की तू फक्त पैसे सेव्ह कर, आज मला म्हणते तू फक्त पैसे इन्व्हेस्ट कर. तर कसं आहे की चेंज बिगिन्स ॲट होम, राईट. तर ते चेंज मी आपल्या घरापासूनच स्टार्ट केलं आहे. माझे आई बाबा स्वतः इन्व्हेस्ट करतात आज. तर नॉट जस्ट देम बट पीपल ऑल अराउंड मी, सगळे लोक इन्व्हेस्टर बनले आहे आज. आणि आज पण इंडियाचं फायनान्शियलायझेशन रेट जे आहे, जे डायरेक्ट इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतात ते खूप कमी आहे. 1-1.25% असेल, ते 3-4% झालं तर तुम्ही बघा काय होते. आणि आज आपण $3 ट्रिलियन इकॉनॉमी आहोत. आपण $5 ट्रिलियन इकॉनॉमीची गोष्ट करून राहिलो नेक्स्ट 5-7 इयर्समध्ये. तर त्याच्यामुळे खूप मोठं इम्पेटस भेटेल सगळ्या सेक्टर्सला. फायनान्शियल सर्व्हिसेस जे बॅकबोन आहे इकॉनॉमीचं, ते डबल ट्रिपल क्वाड्रपल होऊ शकते. मॅन्युफॅक्चरिंग विल डबल ट्रिपल क्वाड्रपल. आर इन्कम्स विल राईज, आर डिस्पोजेबल इन्कम्स विल राईज, आर कन्झम्पशन विल राईज. तर इंडिया एक खूप स्वीट स्पॉटमध्ये आहे. India is playing a very big role today in the world forum, right? We have helped so many countries. We have helped ourselves. Diplomatically, we are doing very well. आणि इंटरनल फॅक्टर्स जे आहे आपल्या कंट्रीचे, पण जीएसटी कलेक्शन बघा तुम्ही किंवा मर्चंडायझिंग एक्सपोर्ट्स बघा तुम्ही, सगळं चांगलं आहे टू बी ऑनेस्ट, राईट. तर इट्स अ व्हेरी गुड टाइम टू बी लॉंग टर्म इन्व्हेस्टर. आणि ऑफकोर्स डिस्काउंट चालू आहे मार्केटमध्ये थोडंसं, तर इट्स गुड. ते तू बऱ्याचदा ट्विटरवर इन्व्हेस्टमेंट आणि फिटनेस यांची सांगड घालणारे काही कोट्स किंवा तुझं म्हणणं जे आहे ते सांगत असतो. तर ते थोडंसं आमच्या दर्शकांना सांग की बाबा नक्की तुला काय त्यातनं सांगायचं असतं. तर माझ्या हिशोबाने फिटनेस आणि इन्व्हेस्टिंग ना दोघे एकदम सेम टू सेम आहे. म्हणजे हे जे 2 रेजिम्स आहे किंवा ऍक्टिव्हिटीज आहे, त्याच्या कोरमध्ये जे फिलॉसॉफीज आहे ते सेम आहे. ओके. दोघेही फिलॉसॉफीज म्हणतात की तुम्ही पेशंट राहा, तुम्ही काम राहा. आता फॉर एक्झाम्पल फिटनेसमध्ये एक खूप फेमस कोट आहे की ॲब्स आर नॉट मेड इन द जिम बट इन द किचन. म्हणजे तुम्ही जे खाता ते डिक्टेट करेल की तुमची बॉडी काय बनणार, राईट. सेम इन्व्हेस्टिंगमध्ये जर मला म्हणायचं असेल तर मी म्हणणार की जे तुम्ही रिसर्च करणार, कसं तुम्ही रिसर्च करणार विल डिक्टेट व्हॉट काइंड ऑफ रिटर्न्स यू मेक, राईट.
ऍक्टिव्हिटी इनऍक्टिव्हिटी दोघांमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. इन्व्हेस्टिंगमध्ये पण युनिट टू स्टे पोट, फिटनेसमध्ये पण युनिट टू हॅव रेस्ट, रिलॅक्स, राईट. लॉंग टर्म गेम दोघांमध्ये खेळा तुम्ही. दोघांमध्ये स्टडी करा, रिसर्च करा, वॉर्मअप करा, बी प्रिपेअर्ड. तर असे खूप सारे सिमिलॅरिटीज आहेत दोघे रेझ्युममध्ये. जी आहे ती परफेक्ट बसते fitness आणि एक्झॅक्टली market चा journey एक्झॅक्टली. याच्यामध्ये. Okay. तर तुम्ही माय हंबल रिक्वेस्ट इज की तुम्ही दोघेही ऍक्टिव्हिटीज सोबत कॅरी करा. Fitness पण ठेवा. सिनर्जीज एक दुसऱ्याकडनं फ्लो होईल. येस येस. यू विल नॉट रिअलाइज इट, बट ते ऑटोमॅटिकली होईल. व्हेरी गुड. हे आवडलंय मला. सो आदित्य, तू आज तुझा वेळ काढून खास आमच्या दर्शकांशी गप्पा मारायला आला. एखाद्या IPOचं व्हॅल्युएशन कसं करावं, काय गोष्टींकडे लक्ष द्यावं, हे खूप सविस्तरपणे आणि समजेल अशा भाषेत तू आमच्या दर्शकांना सांगितलंय. तर त्याबद्दल तुझं खरं तर मनापासून धन्यवाद. थँक्यू मला बोलवायसाठी आणि थँक्यू एव्हरीवन. आणि एक टोकन ऑफ थँक्स म्हणून आम्ही हा तुला एक कॉफी मग देतोय, ज्याच्यावर आम्ही तू म्हणतोयस तसंच पैसे साठवू नका, पैसे वाढवा. आम्ही पण लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग वरच खूप छान, जास्त खूप छान. विश्वास ठेवतो. सो थँक्स अ लॉट. थँक्यू.